आम्ही शोध लावणार आहे की कमळी घरामध्ये कशी काय आली. कारण की जेव्हा अन्नपूर्णा मॅडम मंदिरात गेली होती तिची मोठी नात मिळण्यासाठी, तेव्हा तिला आठवतं की त्या ठिकाणी कमळी तिला भेटली होती. जेव्हा ती चक्कर येऊन पडली होती अन्नपूर्णा मॅडम, तेव्हा कमळी आणि निंगेनेच तिला पाणी पाजून शुद्धीवर आणले होते. त्यानंतर कामिनी ही म्हणते, ही आलीच कशी या घरात, मला याचा छडा लावला पाहिजे. काय नेमकं काय कारण आहे, नेमकी ही कोण आहे, हा विचार करत असते. कारण की कमळीला संपवायचं तर आहेच, परंतु या कमळीची आई नेमकी कोण आहे याचा सुद्धा मला शोध लावायचा. ती डोकं चालवते. कमळी ह्या घरात आली कशी, कारण की हिला या घरात आणले कोणी. तिला या घरात आणलेली असते राजनने, हे सुद्धा तिच्या लक्षात येतं. कारण की राजनने सांगितलेला असतो रिपोर्ट चेंज करण्यासाठी, आणि राजन रिपोर्ट चेंज करतो आणि कमळीला घरात घेऊन येतो. त्यानंतर घरामध्ये जेव्हा वारसदाराची घोषणा होते तेव्हा कमळीला पुढे केले जाते आणि जे वारसदार अनिका म्हणून घोषित करायचे असते ते राहून जाते. त्यानंतर बघा, ही जी कामिनी आहे ती विचार करते की ही कमळी आहे तरी कोण, कारण की हिची आई कोण, वडील कोण, याचा मला छडा लावलाच पाहिजे. कारण की याचा छडा लावल्याशिवाय मला समजणार नाही की ही कमळी कोण आहे. म्हणजे अन्नपूर्णाची नेमकी नात आहे की राजनची मुलगी आहे, की तिच्या आईचं नाव गौरी आहे की सरू, हा सगळा विचार ती सारासार करत आहे. आणि बघा, तिला हे सुद्धा आठवतं की अन्नपूर्णा मॅडम जेव्हा मंदिरात गेली होती त्यावेळेस सुद्धा ह्या दोघी तिथे आल्या होत्या. आणि इकडे बघा, अनिका सांगते की मारायचं आहे, एक निंगी आणि एक कमळी. आणि तेजस्विनी आणि मुलीची मुलगी असते ती सांगते की गौतम दुसरं लग्न करत आहे, तो चुकून एखाद्या भिकारडी सोबत लग्न करेल आणि तुला कायमचा पश्चाताप होईल, असं म्हणते. आजी म्हणते गौतम सुद्धा त्या लग्नात आहे आणि त्याला गौतमला जय खानविलकर मदत करत आहे. तुला समजत कसं नाही की गौतम हा एखाद्या भिकारड्या मुलीला आपल्या घरात घेऊन येईल आणि जय सुद्धा लग्न करत आहे. आणि बघा, लग्न चालू आहे गौतमचं, आणि दुसरीकडे आणखीन कोण आहेत लग्नामध्ये, कमळी आणि ऋषीत पण दाखवलेलं आहे. आता खरंच हे लग्न होतं की थांबतं, हेच पाहणं मनोरंजक ठरणार आहे. म्हणून तुम्ही ही माहिती नक्की ऐका आणि माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. आभारी आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.